राज ठाकरेंचा हा सगळा ताफा मुंबई गोवा महामार्गावरती सध्या आपल्या असल्याचं दिसून येत आहे आणि याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, हा ताफा आपण पाहतोय, राज ठाकरे स्वतः गाडी चालवत या महामार्गाची पाहणी करतायत। बायपासची पाहणी जी ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे करताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे की स्वतः या मार्गावर ते वाहन चालवताना आपल्याला पाहायला मिळतात। नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या तिसऱ्या मुंबईची जी घोषणा केली आहे राज्य सरकारने, त्याच्या जमिनीचं महत्त्व जे ते त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या पत्रकार परिषदेतून केलेला आहे। आणि त्याच्यानंतर हा दौरा जो आहे तो रायगड भागात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। माणगावचा बायपास म्हणजे मुंबई गोवा महामार्गामधला महत्त्वाचा टप्पा, कारण की मुंबईला जोडून अगदी 100 किलोमीटरवर हा रस्ता आहे आणि तिथल्या रस्त्याचं काम जे ते अद्यापही पूर्णतः गेलेलं नाही आणि त्याच्यामुळे टीकेची धार जे ते आज राज ठाकरेंनी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वतः ह्या रस्त्यांवरून जे ते वाहन चालवत त्या रस्त्याची पाहणी आता राज ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे। आणि नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत की 15 वर्ष झाले हेच प्रश्न विचारले जातात। 15 वर्ष झालेत की या रस्त्याचं जे ते काम पूर्ण झालेलं नाही आणि 30 लोक निवडून येताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या पत्रकार परिषदेत थेट त्यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, भाई ठाकूर या सगळ्यांची नावं जी ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांचं असं मत आहे की 30 लोक या संपूर्ण भागात निवडून येतात आणि त्यांचेच जी ती चेहरे या ठिकाणी पाहायला मिळतात। विकास होतोय, पण मग नेमका विकास कधी होणार आहे? विकासाच्या नावावर जमिनी घेतल्या जातात, पण त्या जमिनीवरचे रस्ते कधी पूर्णतः होणार, असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी जे त्याच्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केले। आणि त्याच्यानंतर माणगाव बायपास म्हणजे अगदी माणगावचा जो मुख्य डेपो आहे तिथून 1.5 किलोमीटरचा पुढचा हा टप्पा आहे मुंबई गोवा महामार्गाचा आणि त्या ठिकाणी आता मी स्वतः या रस्त्यावरून प्रवास करते। अद्यापही या रस्त्याचं जे काम आहे ते पूर्णत्वास झालेलं नाही। फक्त एक लेन म्हणजे एक बाजूचा रस्ता जो आहे तोही सुरू आहे, पण तो पक्का रस्ता बांधण्यात आलेला नाही। काही ठिकाणी अनेक ठिकाणी जे ते पॅचेस आहेत, ज्या ठिकाणी फक्त रेती आहे किंवा वाळू आहे आणि त्याच्यावरचं सिमेंटचं काम असेल ते अद्याप पूर्ण झालेलं नाही किंवा रस्त्याच्या बाजूला असलेलं जो फुटपाथचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे एक लेन सुरू आहे, त्या लेनवर आता हा संपूर्ण राज ठाकरे यांचा कॉन्वॉय स्वतः राज ठाकरे गाडी चालवताना पाहायला मिळतात। पुढे त्यांची गाडी आणि त्याच्यानंतर ही सगळी पदाधिकारी मंडळी जी ती या रस्त्यावरून प्रवास करताना पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर पुढे जो मुख्य रेल्वेचा पॅच आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहणी केली जाईल। त्यामुळे जो मेन रायगडचा रस्ता आहे, माणगावचा रस्ता आहे, जो डेपोचा रस्ता आहे, जिथे नेहमी वाहतूक कोंडी असते असं म्हटलं जातं, कारण की तिथून जो आहे तो पुढून 2 फाटे फुटतात माणगावपासून 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आणि त्याच्यानंतर बरोबर आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी माणगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतं। अजय, या सगळ्याच दौऱ्यासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।